महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर आज ठाण्यातील पहिल्या डबल डेकर बसचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले। ही इलेक्ट्रिक बस असून सध्या ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात 10 बसेस दाखल झाल्या असून लवकरच अजून 10 बसेस दाखल होणार आहेत। उत्सुकता आहे ठाणेकर नागरिकांमध्ये। आता इथं ट्रायल सुरू झालेला आहे। 10 बस ज्या आहेत त्या पहिल्या ताफ्यामध्ये येणार आहेत। काय सांगणार? आज 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाचं औचित्य साधून आणि शहरामध्ये डबल डेकर बस सुरुवात झालेली आहे। आपण त्याचा आनंद घेतो आहोत आणि पूर्णपणे त्याचबरोबर गाडी इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, त्यामुळे या गाडीमुळे लोकांचा प्रवास अतिशय सुखकर होईल आणि त्याचबरोबर प्रदूषणमुक्त ही गाडी आहे। आणि या 10 गाड्या आता आलेल्या आहेत, आणखी 10 बसेस डबल डेकर येणार आहेत आणि या वर्षभरामध्ये ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये 350 बसेसचा ताफ्यामध्ये 350 बसेस वाढणार आहेत आणि त्यामुळे ठाणेकरांना आता या बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली मिळेल। त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा या प्रवासामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी ठाणेकरांना देखील शुभेच्छा देतो। आणि ही बस आपली स्वतःची आहे असं समजून या गाडीची निगा, काळजी, सुरक्षितता ठाणेकरांनी घ्यावी असं आवाहन करतो। पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हे GCC पद्धतीवर असल्यामुळे महापालिकेला कोणताही यामध्ये स्वतःचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत, हे वैशिष्ट्य आहे। भाई, ज्याप्रमाणे प्रवाशांची संख्या वाढते किंवा ठाणेकर नागरिकांची संख्या वाढते त्याप्रमाणे ठाणेकरांना तर दिलासा मिळणारच आहे। मात्र ठाण्यातली पर्यटन असेल म्हणजे गायमुख चौपाटी असेल, त्याचप्रमाणे शिळफाट्याची इकडची चौपाटी असेल, या ठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणात फिरायला जाण्याची शक्यता आहे। आणि चौपाटी पण आपण विकसित केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी या डबल डेकर बसेस, जिथे रुंद रस्ते आहेत ते डबल डेकरला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्या रूटवर या डबल डेकर बसेस चालतील आणि ठाणेकरांना एक वेगळा आगळा आनंद या डबल डेकर बसचा लुटता येईल आणि डबल कॅपॅसिटीने प्रवास करता येईल। प्रदूषणाला आळा बसणार आहे। ही इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे प्रदूषण 0 प्रदूषण आहे आणि खरं म्हणजे आता आपण EV कडे चाललेलो आहे। ठाण्यामध्ये 10+10 20 इलेक्ट्रिक व्हेकल डबल डेकर आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या पण मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल आपण घेतोय। त्यामुळे प्रदूषण मुक्त ठाणे यामध्ये याला हातभार लागेल। भाई, तिकीट दराची एक मोठी हे असते की प्रवाशांमध्ये उत्सुकता असते की तिकीट दर वाढणार आहेत की त्याच तिकीट दरामध्ये या बसने प्रवास? तिकीट दर वाढणार नाही आणि वाढवणार नाही। पत्रकारांसाठी मोफत आहे। भाई, आज स्वगणनेला देखील आम्हाला बोलताय स्वगणनेला पण सुरुवात झाली, त्याचा शुभारंभ मी करून आलोय। माझी स्वतःची स्वगणना मी करून आले, त्यामुळे नागरिकांनी स्वगणनेमध्ये सहकार्य करावं आणि प्रशासनाला मदत करावी। स्वगणना ही अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं असं अपेक्षा करावं।